नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात स्थानिक घडामोडी. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचाराची सुरुवात आज येळ्ळूर येथून झाली. सुरुवातीला ग्रामदेवता चांगलेश्वर देवीची पूजा करून राखडीचा नारळ ठेवून देवीला साकडं घालण्यात आलं. त्यानंतर भव्य प्रचार फेरीला सुरुवात झाली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, येळ्ळूर विभाग महिला समितीचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कोंडुस्कर यांचं स्वागत केलं. प्रचारादरम्यान प्रत्येक घरासमोर महिलांनी कोंडुस्कर यांचं औक्षण केलं. दैनिक तरुण भारतचे संस्थापक आणि सीमा लढ्याचे प्रणेते बाबूराव ठाकूर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज तरुण भारत कार्यालयात अभिवादन करण्यात आलं. संपादक जयवंत मंत्री यांनी बाबूराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केलं. यावेळी तरुण भारतचे कर्मचारी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीवेळी काही मतदारांची नावे गहाळ झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, तर काही मतदारांची नावे अन्य ठिकाणी घुसळण्यात आली होती. परिणामी मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीतही निर्माण होण्याची दाट शक्यता असून मतदार यादीत घोळ झाल्याचं समोर आलंय. काही मतदारांची नावे 2 वेळा दाखल करण्यात आली आहेत, तर मृत मतदारांची नावे अद्याप वगळण्यात आलेली नाहीत. 10वीची परीक्षा होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असून सोमवार दिनांक 24 पासून उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली जाणार आहे. दरम्यान बेळगाव शहरातील 8 केंद्रावर पेपर तपासणीची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे केंद्र प्रमुखांना केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. 500 शिक्षक पेपर तपासणीचं काम करणार आहेत. विधानसभा निवडणुका 10 मे रोजी होणार असून त्यापूर्वी 10वीचा निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने मूल्यमापन प्रक्रिया लवकर सुरू केली. रेल्वे स्टेशनजवळ रविवारी वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होऊ लागली. वृक्षाची तोड परवानगी घेऊन करण्यात आली आहे की नाही याबाबत वन खात्याकडून माहिती मिळाली नाही. मात्र सातत्याने शहरात वृक्षतोड करण्यात येत असल्याने पर्यावरण प्रेमीमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. 2 दिवसापूर्वी भाग्यनगर परिसरात तब्बल 50 झाडावर मार्किंग करण्यात आलं होतं. यापैकी एका झाडाची कत्तल देखील करण्यात आली. दरम्यान काही पर्यावरण प्रेमींनी ही वृक्षतोड थांबवली होती. मात्र आज पुन्हा दुसऱ्या ठिकाणी वृक्षतोड सुरू होती. टाळ मृदंगांचा गजर व हरे राम हरे कृष्णाच्या जयघोषात वाघवडे गावात जगन्नाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 2 दिवस गावात हरिनामाचा गजर सुरू होता. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. वाघवडेसह तालुक्याच्या विविध भागातील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कुद्रेमाने येथून बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक करण्यात आले. काकती पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. त्याच्याजवळून 28 लिटर दारू साठा जप्त करण्यात आला. कुद्रेमाने येथे बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक एच.एम. कबाडी व त्यांच्या सहकार्यांनी छापा टाकून या युवकाला ताब्यात घेतलं. त्याच्यावर कर्नाटक अबकारी कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. बेळगाव खानापूर रोडवरील दिसूर क्रॉसजवळ भरधाव टिप्परची कारला धडक बसली. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाही. या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. काजू हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी काजूचा दर अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे काजू उत्पादकांची चिंता वाढली. मागील 2 वर्षात उत्पादकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा समाधानकारक दर मिळेल अशी आशा होती. मात्र अद्याप काजूला समाधानकारक भाव मिळालेला नाही. सध्या RTOचा कारभार ऑनलाईन झाला असला तरी सर्व्हर डाऊनमुळे नागरिक वैतागलेत. महत्त्वाचं म्हणजे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिक मेटाकुटीला येत आहेत. याचाच फायदा घेत अनेक एजंट या ठिकाणी तळ ठोकून बसतात. सध्या RTO कार्यालयातील इमारत BSNLमध्ये हलवण्यात आले. मात्र इमारत बदलली तरी एजंट तेच असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी ग्रामीण पोलीस व सशस्त्र सेना दल यांच्या वतीने कोगनोळ येथे पथसंचलन करण्यात आलं. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये माजी सैनिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थेचे संस्थापक कुमार पाटील, संचालिका कोमल पाटील, माधुरी मिस्त्री आदींनी उपस्थित अधिकाऱ्यांचं स्वागत केल्यानंतर पथसंचलनास सुरुवात झाली. या पथसंचलनाचं स्वागत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून करण्यात आलं. काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार काका पाटील यांच्या प्रचारासाठी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची मंगळवारी जाहीर सभा निप्पाणी येथे होणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर ही सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रधान कार्यदर्शी जमीर अहमद, कर्नाटक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रारंभी येथील बस स्थानकाजवळील धर्मवीर संभाजीराजे चौकापासून म्युनिसिपल हायस्कूलपर्यंत रोड शो होणार आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.